नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 26 डिसेंबरच्या भागामध्ये वा वा खूपच छान मित्रांनो. आज तर आता जीवा आणि काव्याने मानिनी समोर सगळं काही कबूल केलेलं आहे आणि हे दोघे सुद्धा छान असे मूव्ह ऑन झालेले आहेत. आणि ही इकडे फास्ट ट्रॅकवरती डिवोर्स घेणारी नंदिनी, तिने तर चुकूनच जीवा आणि तिच्या फेसबुकवरच्या फोटोला लाईक केलेलं आहे आणि त्याच्यामुळे यांची सुद्धा गाडी आता पुढे सरकायला लागलेली आहे. तर आता काल आपण पाहिल्याप्रमाणे काव्य आणि मानिनी इथे बोलत बसलेले असतात. तर तेव्हा आता काव्य मानिनीला सांगू लागते, आपण सगळ्यांनी एकत्र देवासमोर संध्याकाळी शुभंकरोती म्हणणं, हे सगळं काही मी मिस करते काकू. आणि हे सगळं काही ना माझ्या चांगल्या नशिबात होतं आणि आता मला ना माझं नशीब आवडायला लागलेलं असताना असं ती बोलत असते. तर तेव्हा तिकडून जीवा येतो आणि तिला आलेलं बघून त्याला आश्चर्य वाटतं आणि तो तसाच तिथे थांबतो तिच्याकडे बघत. तर तेव्हा काव्य पुढं म्हणते, आणि हे असं सगळं काही चांगलं माझ्या नशिबात असताना मी माझ्या नशिबाची साथ नाही सोडू देणार. आणि तेव्हा काव्याचं लक्ष थोडंसं जीवाकडे जातं आणि तेव्हा जीवा तर तिथून म्हणजे काव्याने बघितल्यानंतर तिथून निघून जात असतो. तर मानिनी त्याला थांबवते आणि त्याला म्हणते, जीवा थांब, तू इथे ये, इकडे बस. तर तेव्हा जीवा तिला विचारतो, अगं आई पण काय झालं? तर मानिनी त्याला म्हणते, अरे जीवा बस ना इथे, मी सांगते ना तुला, मी सांगते तू ऐकतच नाहीयेस, ये बस बरं इथे. असं तिने 2 वेळा सांगितल्यानंतर आता जीवा थांबतो आणि तिने सांगितल्याप्रमाणे तिथे बसतो. म्हणजे तो अगदी काव्याच्या समोरच बसतो आणि तेव्हा तो थोडंसं मान खाली घालून बसलेला असतो आणि तेव्हा काव्याला सुद्धा त्याच्याकडे थोडंसं म्हणजे थोडंसं ती बघते आणि परत ती मान वळवते आणि म्हणजे त्या दोघांना थोडंसं ऑकवर्ड वाटत असतं. आणि आता काव्य अखेर म्हणते, काकू मी ना येते," असं म्हणून ती आता तिथून उठून निघून चाललेली असते. तर मानिनी तिला म्हणते, "अगं तू आहेस ना, आहेस इथे आणि आता ना तू गाठी सोडवल्याशिवाय जाऊ नकोस." तर तेव्हा काव्य परत आढेवेढे घेऊ लागते. म्हणते, "मी ना जरा 1 मिनिट चहा घेऊन येते ना." तर मानिनी परत तिला म्हणते, "नाही काव्या, तू बस इथे. अगं तू थोडंसं शांतपणे बस काव्या. मला ना तुमच्या दोघांच्या सोबतच बोलायचं आहे, ते सुद्धा एकत्र." तर तेव्हा जीवाला थोडंसं खोकला येऊ लागतो आणि मानिनी आता डायरेक्ट म्हणते, "तुम्ही दोघं." आणि असं तिने म्हटल्या ते दोघं सुद्धा एकाच वेळेला म्हणतात, "अगं आई, आता ना आमच्यासमोर दोघांच्यामध्ये असं काही सुद्धा नाहीये." आणि असं त्या दोघांनी म्हटल्यानंतर हे दोघे सुद्धा आता एकमेकांच्याकडे बघू लागतात. म्हणजे यांना हीच गोष्ट सतावत असते, की मानिनी आता यांना हाच प्रश्न विचारणार आणि ती प्रश्न विचारायच्या अगोदरच हे दोघे सुद्धा उत्तर देऊन रिकामे होतात. तर मानिनी आता त्यांना म्हणते, "अरे मला विचारू तरी द्या. विचारायच्या आतच उत्तर देताय आणि तुमच्यामध्ये असं काही आहे का नाही हे मला विचारायचंच नाहीये. आणि तेवढं तर मी तुम्हाला ओळखतेच. काव्याला पार्थच्या प्रेमात पडताना आणि जीवाला ना हळू नंदिनीचं होत जाताना मी स्वतःनं पाहिलेलं आहे. तुमचा प्रवास मी सुद्धा थोडा अनुभवलेला आहे. आता ना मला ते सांगा जे मला माहिती नाहीये. तुमचा भूतकाळ मला सांगा. आणि हे बघा, आता टाळाटाळ करू नका. प्लीज टाळाटाळ करू नका. जे काही झालेलं होतं ना ते मन मोकळेपणाने मला सांगून टाका." असं म्हणतात ना, की डॉक्टरला आणि वकिलाला सगळं काही खरं-खरं सांगावं. तसंच ना आता या आईला विश्वासाने खरं काही सगळं काही सांगून टाका ना. आणि कधी ना आणि कुठून सुरू झालं होतं हे सगळं काही, असं ती आता डायरेक्ट विचारते. म्हणजे हे दोघं आता पेचात पडलेले असतात, की सांगावं का नाही? पण अखेर मानिनीने हे सगळं काही म्हणजे तिला तर सगळं काही माहिती असतं आणि तिने जे काही अनुभवलेलं असतं, त्यामुळे आता या दोघांना म्हणजे सांगण्यावाचून काही हरकत नसतं. त्यामुळे आता काव्या सांगायला सुरुवात करते. काव्या म्हणते, की साधारण वर्षभर आधी आम्ही दोघं भेटलो होतो. तर तेव्हा जीवा सांगतो, "मी ना काव्याला प्रपोज केलेलं होतं." आणि अगं असं म्हणून तो थोडंसं अडकळू लागतो आणि त्याला ऑकवर्डनेस जास्त वाटू लागतो आणि तो एकदमच उठतो आणि म्हणतो, "अगं आई सोड ना, हे सगळं आपण कशासाठी बोलतोय?" असं म्हणून तो उठून चाललेलाच असतो. तर मानिनी आता त्याला परत थांबवते आणि जीवा आता असं थोडंसं बाजूला जाऊन थांबतो. तर मानिनी परत त्याच्या जवळ जाते आणि त्याला म्हणते, "हे बघ जीवा, हे जे काही असं अवघडलेपण आहे ना, ते संपायला हवं ना रे." तर तेव्हा जीवा तिला म्हणतो, "अगं आई, तेच तर मी सांगतोय ना तुला. हेच अवघडलेपण ना लग्न झाल्यानंतर सुद्धा आमच्यामध्ये होतं." तर मानिनी म्हणते, "अरे हो, पण ते सगळं संपायला हवं का नाही? मग त्यासाठी बोलायला पाहिजे अरे. मला सांग, उद्या जाऊन नंदिनी, पार्थ तुम्हाला हे सगळं काही विचारणार आहेत. तेव्हा काय कराल? बोलावं तर लागेलच ना." "अरे जीवा, प्रॉब्लेमवरती सोल्युशन तेव्हाच मिळतं, जेव्हा आपण ना प्रॉब्लेमला फेस करतो आणि फेस कर प्रॉब्लेमला, बोल." असं तिने विचारल्यानंतर म्हणजे परत विचारल्यानंतर जीवा आता अखेर बोलू लागतो. परत तो म्हणतो, मी ना काव्याला प्रपोज केलं आणि मग आमचं अफेअर सुरू झालं."
तर मानिनी त्याला आता प्रश्न विचारते, "अरे मग असं होतं ना, मग तेव्हाच तिला भेटवायला घरी का नाही घेऊन आलास?" तर असं तिने विचारल्यानंतर जीवा सांगत असताना परत तो अडखळतो आणि त्यावेळेस आता काव्या उठते आणि ती म्हणते, कारण ना मीच त्याला नाही असं सांगितलं आणि आम्ही असं ठरवलेलं होतं, की जीवा जोपर्यंत सेटल होत नाही, स्वतःच्या पायावरती उभा राहत नाही, तोपर्यंत घरी काहीसुद्धा सांगायचं नाही." आणि त्यानंतर जीवा पुढे कंटिन्यू करतो. म्हणतो, "आणि त्यानंतर ना दादाचं स्थळ नंदिनीला जाईल हे तर आम्हाला माहितीसुद्धा नव्हतं. पण जेव्हा आम्हाला कळलं, तेव्हा आम्ही खूप खुश झालो होतो. आम्ही म्हटलं, 'वाह! याचं ना एकदा का लग्न झालं या दोघांचं, की मग पुढचा नंबर आमचाच असेल.' पण तसं नाही झालं आई. लग्नाच्या दिवशी त्या लहान मुलीला घेऊन मी हॉस्पिटलला गेलो आणि येताना रस्त्यामध्ये ना मला नंदिनीला कोणीतरी किडनॅप करत असलेलं दिसलं आणि त्यामुळे मग मी तिला वाचवलं." असं तो सर्व काही सांगत असताना ते सगळे क्षण त्याला त्याच्या आठवत असतात आणि त्याच्या डोळ्यासमोरून जात असतात. आणि पुढे त्यानंतर तो म्हणतो, की तिला सोडवून मंडपापर्यंत येईनपर्यंत ना खूप उशीर झालेला होता आई. तर तेव्हा काव्या पुढं म्हणते, "काकू आमची ना वेळ चुकली. लग्नामध्ये कोणाशीही काहीही बोलायची परिस्थितीच नव्हती. पण काकू लग्नानंतर ना ना मी बरेचदा जीवाला म्हणत आले, की आपण सगळं काही सांगून टाकूयात हे सगळ्यांना. पण तो शेवटपर्यंत नाही म्हणत आला. मी बरेचदा जीवावरती प्रेशर टाकलेलं आहे काकू. आपण सांगून टाकूयात नाहीतर मी सांगेन सगळ्यांना." तर तेव्हा ते सगळं काही कबूल करतो जीवा आणि म्हणतो, "हो." तेव्हा ती तशी म्हणत होती, की "तुझ्या या छातीवरती टाटूबद्दल मी अख्ख्या जगाला सांगेन." तर मानिनी त्याला विचारते, "मग त्यावर तू काय म्हणालास?" तर जीवा सांगतो, "मी ना तिला म्हणालो, की या जगामध्ये तू एकटीच काय काव्य आहेस का? तू एकटीच काव्य नाही आहेस आणि तुझ्या एकटीचंच नाव काय काव्य नाही आहे. मी सांगेन, की ही दुसरी कोणीतरी काव्य आहे." असं म्हणून मी सगळ्यांना सांगेन. तर तेव्हा मानिनी थोडीशी चिडते आता मित्रांनो आणि ती जीवाला म्हणते, "अरे जीवा, हे असले संस्कार केलेले आहेत का मी तुझ्यावरती? तुमच्यावरती दोघांच्यावरती सुद्धा आम्ही असले संस्कार केलेले नाही आहेत. म्हणजे एखादी मुलगी तुझ्याकडे मदत मागते, तर तू तिला असं अडवून लांबवतोस. खरं सांगू का, तुमचं हे सगळं काही ऐकून ना माझ्या तर अंगावरती शहाराच आलेला आहे. म्हणजे लग्नानंतर तुम्ही या घरी आलात, तर तेव्हा तुमच्यामध्ये इतकं काय काय चालू असेल आणि यातलं काहीसुद्धा आमच्या नजरेला पडलं नाही." असं म्हणून तिला थोडासा त्रास होत असतो आता मित्रांनो. आणि ती आता काव्याला विचारते, "काव्या तू अशी एकटीने कुढत बसलीस? गुदमरायलाच झालं असेल ना गं तुला तर?" तर तेव्हा काव्या सांगू लागते, "हो काकू, माझी तर घुसमटच झालेली आहे आणि या सगळ्यामध्ये फक्त मी जीवाशी भांडत नव्हते, तर माझं मन सुद्धा माझ्या बुद्धीशी भांडत होतं. बुद्धी म्हणत होती, 'झालं गेलं सगळं विसरून जा.' पण मन मात्र मानत नव्हतं. आणि खरंच काकू या सगळ्यामध्ये ना ॲक्चुअली एकट्या जीवाचा काहीच दोष नाही आहे. माझं आणि पार्थचं लग्न झाल्यानंतर जीवा माझ्यासोबत बोलायला आलेला होता आणि असं सांगितल्यानंतर तिला तो क्षण आठवतो. म्हणजे ते सगळं काही ती सांगू लागते. त्यावेळी जीवा म्हणालेलाच होता तो लग्न झाल्यानंतर काव्याकडे आलेला असतो आणि तो तिला म्हणत असतो, "तुझं माझ्यावरती अजूनही प्रेम आहे ना काव्या?" तर तेव्हा काव्या त्याला सांगत असते, "हो, खूप प्रेम आहे. तुझ्यावरच प्रेम आहे, खूप प्रेम आहे." तर तेव्हा जीवा तिला म्हणत असतो, "मग मी सांगेल ते करशील का?" तर काव्या म्हणते, "हो, मी वाटेल ते करीन तुझ्यासाठी." तर तेव्हा जीवा म्हणतो, "मग ना हे मंगळसूत्र काढून टाक. आमचं एकमेकांच्यावरती प्रेम आहे. काव्याचं आणि जीवाचं एकमेकांच्यावरती प्रेम आहे. आम्ही नाही मानत हे लग्न. असं आत्ताच्या आत्ता जाऊन सगळ्यांना सांगून टाकूयात." असं बोलत असतो आणि ते सगळं काही आता काव्याच्या नजरेसमोरून जात असतं आणि ती शांतच झालेली असते. तर मानिनी आता तिच्याजवळ येते आणि तिला म्हणते, "आणि मग त्यावेळेस तू नाही म्हणालीच असशील ना?" तर तेव्हा जीवा म्हणतो, "हो आई, आणि त्यावेळी मी सुद्धा हे सगळं काही मुद्दामून केलेलं नव्हतं. लग्नाच्या दिवशी ना मी काव्याला म्हणालो होतो, की आपण आपल्याबद्दल सगळ्यांना सांगून टाकूयात म्हणून. हवं तर मी सांगतो सगळ्यांना." पण तेव्हाची परिस्थिती तशी नव्हती. म्हणजे तशी होती, की काव्या या सगळ्या गोष्टीला तयार नव्हती आणि त्यानंतर सुद्धा मी माझ्या मनाची तयारी केली होती सगळ्यांना सांगायची. पण मग घरी येऊन जेव्हा मी नंदिनीला पाहिलं ना, तेव्हा आता मला असं वाटलं, की मी हे सगळं काही सांगितल्यानंतर नंदिनीने तिच्या जीवाचं जर काही बरं वाईट करून घेतलं तर? आणि तिने तसं करायला नको. आणि तेव्हाच काव्याच्या आईला सुद्धा हार्ट अटॅक आलेला होता आणि तशी परिस्थिती अजून कोणावरती येऊ नये म्हणून मग मी गप्प बसलो आई, असं तो सांगून थांबतो. तर तेव्हा मानिनी पुढं विचारते, "आणि मग काय झालं पुढे?" तर हे सगळं काही सरलं कसं? तर अचानक सरलं की हळू विरत गेलं. तर तेव्हा आता जीवाला खूप त्रास होत असतो आणि तो त्या त्रासातच तिथून बाजूला जातो.
आणि म्हणतो, "नाही, शेवटी तो दिवस आलाच. मी माझ्या छातीवरचा टॅटू, काव्या नावाचा टॅटू, तो परत जाळून टाकला आणि मग आमच्या भूतकाळाला पूर्णविराम मिळाला." आणि त्यावेळेस आता जीवानी ते असं सांगितल्यानंतर मानिनीला ते लक्षात येतं आणि ती आता खूप पॅनिक होते. म्हणजे म्हणते, "म्हणजे जेव्हा तू फार्म हाऊसवरती गेलेला होतास, तेव्हा तुला जी जखम झालेली होती, ते हे सगळं काही हे होतं का?" आणि ती असं धक्क्यानेच त्याला विचारते. तर तेव्हा आता काव्या त्यांच्याजवळ परत येते आणि म्हणते, "हो काकू, आम्ही आमच्या नात्याला ना क्लोजर दिलं आणि परत मागे वळून कधीच बघितलं नाही." तर जीवा म्हणतो, "त्यानंतर मग आम्हाला हळू ना जे काही आम्हाला मिळालेलं आहे, ते सगळं काही तपासून बघितलं आणि मग आमच्या लक्षात आलं, की आम्हाला काय मिळालेलं आहे." तर काव्या म्हणते, "मला ना पार्थ मिळाले आणि कंडिशनली प्रेम करणारे ग्रीन फ्लॅग." असं ती एकदम म्हणते. म्हणजे प्रेमाने, आनंदाने एकदम छान असं ती सांगत असते. तर तेव्हा जीवासुद्धा तिच्याकडे बघून स्माईल करत असतो आणि मानिनी विचारते, "ग्रीन फ्लॅग? म्हणजे हिरवा झेंडा? म्हणजे हे काय बोलताय तुम्ही?" तर तेव्हा जीवा सांगतो, "आई, ग्रीन फ्लॅग म्हणजे ना नात्यामधली ती व्यक्ती जी एकदम परफेक्ट असते." तर काव्या म्हणते, जी सगळं काही सहन करते." तर तेव्हा जीवा पुढे म्हणतो, "जी कायम ना आपल्याला प्रेफरन्स देते." तर काव्य पुढे म्हणते, "जी तुम्हाला आवडेल ना तसंच वागते." तर मानिनी म्हणते, "या तुमच्या ग्रीन फ्लॅगविषयी किती चुकीच्या गोष्टी आहेत तुमच्या मनामध्ये." तर एक तर कुठलीही व्यक्ती आणि कुठलंही नातं परफेक्ट नसतं आणि दुसरं म्हणजे एखाद्या जोडप्यामध्ये एकच व्यक्ती सहन करते, पण म्हणजे त्या दोघांच्यामध्ये बरोबरीच नाही आहे. एखाद्या जोडप्यामध्ये इक्वॅलिटी नसेल ना, तर मग काय उपयोग आहे? आणि असं तिने आता सांगितल्यानंतर या दोघांना मात्र खूप मोठा धक्का बसतो. तर मानिनी पुढे म्हणते, "आणि जेव्हा तू म्हणतेस ना, की ती ग्रीन फ्लॅग व्यक्ती तुम्हाला प्रेफरन्स देते का? तर असं एकाच एकाच व्यक्तीला महत्त्व द्यायला हवं. तुम्ही कोण आहात मोठे अगदी? टिकोजी राव? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची ती ग्रीन फ्लॅग व्यक्ती कायम तुम्हाला हवं तसंच वागणार आहे आणि तुम्ही काय करणार? तुम्ही काय त्याचा फायदा घेणार?" तर आता या दोघांना रिअलाईज होतं. म्हणजे मानिनी तर मित्रांनो इथे बरोबर मुद्दा उपस्थित करते. ती म्हणजे ते म्हणतात ना, की मोठ्यांनी आपल्यापेक्षा जास्त उन्हाळे पावसाळे खाल्लेले असतात. ते इथे अगदी बरोबर मानिनीने दाखवून दिलेलं आहे या दोघांना. आणि आता ती विचारते, "काय म्हणजे काय विचारते काय मी तुम्हाला? तुम्ही काय त्याचा फायदा घेणार आहात का?" तर आता हे दोघेसुद्धा नाही असं सांगू लागतात. तर मानिनी म्हणते, "नाही कसं हो? आत्तासुद्धा तुम्ही दोघांनी तेच केलेलं आहे. तुम्हीच म्हणालात ना, की नंदिनी तुझ्या आयुष्यातली आणि पार्थ तुझ्या आयुष्यामधला ग्रीन फ्लॅग आहे म्हणून." आणि आता ना ती तिच्यामध्ये ग्रीन फ्लॅगविषयी व्यक्तीबद्दल सगळं काही सांगू लागते. म्हणजे ती थोडंसं आता वेगळ्या मूडमध्ये येते आणि ती म्हणते, "तुम्हाला सांगू का? ग्रीन फ्लॅग व्यक्ती ती असते, जी तुम्हाला समजून घेते, तुम्हाला सांभाळून घेते, तुमच्यावरती प्रेम करते, कायम तुमच्यासोबत राहणाऱ्या, तुमचं चुकलं तर कान धरते, तुमचं कौतुक करण्यासाठी अक्षरशः स्वतःचा जीव ओवाळून टाकते, अशी ही ग्रीन फ्लॅग व्यक्ती नंदिनी आणि पार्थ होते." तर असं तिने होते म्हटल्यानंतर काव्या विचारते, "काकू होते? 1 मिनिट होते म्हणजे काय?" आणि मानिनी काकू, "आमचे पार्टनर्स आता आम्हाला परत स्वीकारणार नाहीत का?" तर मानिनी सांगते, "स्वीकारतील, नक्कीच स्वीकारतील. पण तुम्हाला ना थोडंसं थांबावं लागेल. म्हणजे आत्ता तुम्ही मला सगळं काही जसं एकदम मनमोकळेपणाने सांगून टाकलत ना, तर तेव्हा मलासुद्धा बरं वाटलं. म्हणजे आतून शांत वाटलं. तसंच त्या दोघांना ना सगळं काही कळेल ना, तेव्हा त्यांनासुद्धा शांत वाटेल. थोडा वेळ जाईल, पण तुम्ही ना तुमच्यामधला विश्वास ढळू देऊ नका. कधी-कधी ना नात्यांमध्ये ना लाँग डिस्टन्स ही अशी एक फेज येत असते, दुरावा येत असतो आणि कधी-कधी तो दुरावा इतका जास्ती होतो ना, की मग आपल्याला प्रेमाची किंमत कळते. अर्थात तुमच्या बाबतीतला दुरावा लवकर मिटू देत, हीच माझी देवाकडे प्रार्थना असेल. पण त्यासाठी ना काहीतरी करावं लागेल." असं तिने सांगितल्यानंतर आता हे दोघेसुद्धा एकदम म्हणजे एकदम खुश झालेले असतात. त्यांना हे सगळं काही पुढचं चित्र दिसत असतं, की सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे आणि एकदम ते एक्सायटेडसुद्धा झालेले असतात मित्रांनो. तर मानिनी असं म्हटल्यानंतर जीवा लगेचच विचारतो, "काय करावं लागेल आई? सांग ना आम्हाला. तर आमच्या पार्टनर्सना गमवायचं नाहीये आम्हाला." तर काव्या म्हणते, "हो ना काकू, आणि मी तर इतकी हाडतूड केलेली आहे ना बोक्याला." असं तिने म्हटल्यानंतर मानिनी थोडंसं हसते. तर काव्या म्हणते, नाही, आय मीन देशमुखांना, आणि मला ना तर त्याची भरपाई करायची संधीच मिळालेली नाहीये." तर मानिनी म्हणते, "तुम्ही दोघं ना सुद्धा लग्न झाल्यानंतर एकाच घरात जर राहत नसता ना, तर कदाचित ही
परिस्थिती इतकी अवघड झाली नसती. पण असो, जे झालं ना ते आपण बदलू शकत नाहीये. तुम्हाला तुमच्या पार्टनर्सला गमवायचं नाहीये ना, मग मी आहे ना, मी मदत करेन ना तुम्हाला. पण तुम्ही तुमच्यामधला विश्वास ढळू देऊ नका आणि प्रयत्न करत राहा. तर तेव्हा ते दोघेसुद्धा म्हणतात, "नाही, नाही, नाही सोडणार. अजिबात नाही सोडणार प्रयत्न. अजिबात नाही सोडणार." आणि तो आता जेव्हा म्हणजे काव्याला विचारतो डायरेक्ट, "काव्या, नंदिनी कशी आहे गं? मला सांगशील का? अगं ती नीट जेवते आहे ना? आणि तू ना तिला एकटीला अजिबात सोडू नकोस. तू कायम तिच्यासोबत राहा, ओके?" असं तो एकदम नंदिनीच्या काळजीपोटी तिला विचारू लागतो. म्हणजे त्याला वाटत असतं, की आपण बाबा नंदिनीला कधी एकदा भेटावं. तर काव्या म्हणते, "नाही सोडणार तिला एकटं. तू नको काळजी करू. अजिबात काळजी करू नकोस. कायम मी नंदिनीताई सोबतच असेन आणि तू नकोच काळजी करूस. आणि तू सुद्धा ना पार्थला एकटं पडू देऊ नकोस. ते ना तुला लांब करतील तरीसुद्धा ना तू हट्टाने त्यांच्याजवळ जा आणि चिडले ना तर एक काम कर. तू ना 10, 9, 8, 7 असे ना उलटे आकडे मोज त्यांच्यासमोर. त्यांनीच शिकवलेली ट्रिक आहे ही." आणि असं ती सांगत असताना इकडे मानिनीला तर मित्रांनो भरून येतं. कारण तिला तर पक्कं माहिती असतं, की इथे काव्याचं पार्थवरती किती प्रेम आहे आणि जीवाचं तर नंदिनीवरती पक्कं प्रेम आहे. तर आता काव्या पुढं म्हणते, "बरं चला, बरं वाटलं इथे येऊन तुमच्या दोघांशी बोलून. आता मी निघते. वाट बघत असतील ना घरी सगळे." असं म्हणून ती जीवाला सुद्धा सांगते आणि त्यानंतर गणपती बाप्पाला नमस्कार करते आणि तिथून ती निघून जाते. तर त्यानंतर आता जीवासुद्धा गणपती बाप्पाला नमस्कार करतो. तर मानेनी त्याला लगेचच एक फटका मारते आणि म्हणते, "तो येडं कुठलं पोरगं माझं." असं म्हणून त्याला ती जवळ घेते आणि ती थोडीशी हळवी झालेली असते मित्रांनो. थोडीशी ती रडतसुद्धा असते आणि आता या सगळ्यांच्या मधला म्हणजे जीवा, काव्या आणि मानिनीमधला तर गुंता सुटलेला आहे आणि या तिघांनी आता पुढे मूव्ह ऑन व्हायचा निर्णय घेतलेला जो असतो ना, त्याने जी काही आपली सगळी काही हिस्ट्री सांगून मोकळं केलेलं आहे, ते एका दृष्टीने खूप चांगलं झालेलं आहे मित्रांनो. तर आता याच वेळेस आता इकडे अजून पार्थ आणि नंदिनीचं बोलणं चालू असतं. तर तेव्हा पार्थ नंदिनीला सांगत असतो. तेव्हा त्या मला म्हणत होत्या, की "मला ना पार्थ व्हायचं आहे आणि तुम्ही जे केलेलं आहे ना, ते मला करायचं आहे." असं तो एकदम जड मनाने, जड शब्दात तिला सांगत असतो. तर तेव्हा नंदिनी पार्थला म्हणते, "पार्थ प्लीज तुम्ही ॲक्सेप्ट करा ना तिला." तर पार्थ तिला लगेचच विचारतो, "बरं ठीक आहे आणि तुम्ही तुम्ही काय करणार आहात?" तर तेव्हा नंदिनी म्हणते, मी आता नाही राहू शकत जीवांच्या सोबत. नुसता त्यांचा आवाज ऐकला ना तरीसुद्धा मला त्रास झाला. नुसत्या त्यांच्या आवाजाने माझ्या मनाचं पोळं फुटलं. असं म्हणूनच ते मी ठरवलेलं आहे. मी डिव्होर्स फास्ट ट्रॅकवरती करायचा ठरवलेला आहे." आणि असं तिने सांगितल्यानंतर इकडे पार्थला तर ऐकल्यावर त्रासच होऊ लागतो. तर नंदिनी पुढं म्हणते, "फक्त एवढंच आहे, की जीवांना भेटून ना मनवावं लागेल डिव्होर्ससाठी." असं ती बोलत असताना पार्थ तिला आता म्हणतो, "तुम्ही बायकांना नेहमीच कसं काय माहिती असतं तुम्हाला, की काय हवं आहे तुम्हाला ते आणि आम्हा पुरुषांना ना असं चटकन कळत नाही. काय असतं ना, तुम्हा बायकांना तर 2 घरं असतात. एक माहेर असतं आणि एक सासर असतं. म्हणजे सासरी काही झालं तर तुम्ही माहेरी जाऊ शकता आणि पण आमच्या पुरुषांचं काय? घरामध्ये काही अप्रिय घडलं, मनाविरुद्ध घडलं तर पुरुषांनी जायचं कुठे? आम्हाला दुसरं दुसरं घरच नसतं. खरंच मला ना आता माझ्याच घरामध्ये जायची इच्छा होत नाहीये. म्हणजे माझ्या रूममध्ये तर जायची इच्छाच होत नाहीये." असं तो एकदम गहिवरून सांगत असतो. तर तेव्हा ती गोष्टसुद्धा नंदिनीला पटत असते आणि ही गोष्ट खरीसुद्धा आहे ना थोडीशी मित्रांनो. तर त्यानंतर आता याच वेळेस इकडे काव्या त्यांच्या खोलीमध्ये आलेली असते आणि त्यानंतर खोलीमध्ये आल्यानंतर तिला आता त्यावेळेस जे जे पहिल्यांदा जशी ती खोलीमध्ये येत असते तशी फिलिंग येत नसते. तिला थोडीशी वेगळीच फिलिंग येत असते. आणि त्यानंतर ती आता तिच्या ड्रेसिंग टेबलकडे जाते आणि तिथे ती नाईट क्रीम ठेवलेली असते. ती नाईट क्रीम आपल्या हातामध्ये घेते आणि तेव्हा आता तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस तिने आता मागच्या वेळेस शेवटचं पार्थला समोर बसवून ती नाईट क्रीम लावलेली असते आणि ती खूप खुश असते त्यावेळेस. आणि आता तो क्षण आठवून सुद्धा ती आता आनंदित होत असते थोडी आणि त्यानंतर ती नाईट क्रीम ठेवते आणि तिथेच असलेला परफ्यूम आपल्या हातामध्ये घेते आणि तिला आता तो क्षण आठवतो ज्यावेळेस तिने असेच पार्थला मागून तो तो परफ्यूम मारलेलं असतं आणि त्यानंतर त्याला तिने मागून पकडलेलं असतं म्हणजे मिठी मारलेली असते आणि तो क्षण आठवल्यानंतर आता काव्य खूप छान फील करत असते आणि त्यानंतर आता तो क्षण आठवतो ज्यावेळेस म्हणजे तिचं लक्ष थोडंसं एसीकडे जातं आणि तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस पार्थ झोपलेला असतो आणि काव्य अभ्यास करत बसलेली असते आणि तेव्हा ती म्हणजे पार्थ कुडकुडत असतो
आणि त्यावेळेस तिला एसीचं रिमोट काही शोधल्याने सापडलेलं नसतं आणि तेव्हा तिने असंच पार्थला पांघरून वगैरे घातलेलं असतं आणि त्यानंतर ती जेव्हा बेडकडे बघते तर तेव्हा तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस तिने निर्णय घेतलेला असतो की ती आता पार्थसोबत असंच आता एकच बेड शेअर करणार आणि ती पार्थला म्हणालेली असते की आपण ना आजपासून रूम पार्टनर्स आणि त्यानंतर ते दोघे सुद्धा एकमेकांच्या विरुद्ध एकाच बेडवरती झोपलेले असतात. म्हणजे तेव्हापासून ते दोघे सुद्धा एकत्र झोपायला सुरुवात करतात आणि ती आता मनामध्ये बोलू लागते की या खोलीने ना काव्यार्थपर्यंतचा प्रवास बघितलेला आहे. या खोलीने त्यांना हसताना, रडताना, फिसकारताना, प्रेम करताना पाहिलेलं आहे. ही आमची खोली आहे आणि आमचीच राहील आणि कसं ते मला माहिती नाही, पण मी या खोलीमध्ये परत येईन, नक्कीच येईन. आणि काव्या काहीतरी विचार कर, हार मानू नकोस. हे लग्न आता तुलाच वाचवायचं आहे. आधीच्या पार्थला परत मिळवायचं आहे आणि मी मिळवणार, नक्कीच मिळवणार, असं ती एकदम आत्मविश्वासानंच बोलत असते. आणि तेव्हा तिचं लक्ष समोर जातं. तर समोर तिला म्हणजे पार्थने तिचं जे काही स्केच काढलेलं असतं ते तिला दिसतं आणि तेव्हा ती त्या स्केचकडे जाते आणि ते स्केच बघू लागते आणि ते स्केच आपल्या हातामध्ये घेऊन तिला खूप छान वाटत असतं आणि ती म्हणते आता, देशमुख, मी तुमच्या आयुष्यामध्ये परत येणारच. शब्द आहे हा काव्याचा, काव्या पार्थ देशमुखचा, असं म्हणून ती छान स्माईल करते. आणि मित्रांनो, तिच्या या गोड स्माईल बरोबरच आजचा भाग त्यांनी इथेच संपवलेला आहे आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. वसू रम्याला म्हणत असे, तुझी ही स्वप्न बघतेस ना, ती पूर्ण होऊ देत म्हणजे झालं. तर तेव्हा रम्या तिला म्हणते, ती जर मांजर असेल ना आई, तर ही रम्या वाघीण आहे, वाघीण. आता ना मी तिला पार्थच्या आसपास सुद्धा फिरकू देणार नाही आई, असं म्हणून ती आता वेगळीच काहीतरी शपथ घेते. म्हणजे बघूयात आता ही ही दोघी या दोघांच्या मधला यांचा प्रयत्न त्या करणार आहेत. तर आता इकडे नंदिनी म्हणजे फेसबुक बघत असते आणि तेव्हा जीवाने एक फोटो त्या दोघांचा शेअर केलेला असतो फेसबुकवरती आणि नंदिनीकडून चुकून त्याच्यावरती लाईक केलं जातं आणि ती घाबरते आता थोडंसं आणि म्हणते, अरे बापरे, हे काय झालं, मी तर लाईक केलं चुकून. तर तेव्हा आता इकडे जीवा तर एकदम म्हणजे ते बघितल्यानंतर उड्याच मारू लागतो आणि म्हणतो, अरे बाप रे, हिने तर खरंच लाईक केलेलं आहे माझ्या फोटोला. आणि त्यानंतर नंदिनी आता जीवाला फोन लावते आणि त्याला म्हणते, हे बघा, मी ना तो फोटो ठरवून लाईक केलेला नाही आहे. जे काही झालेलं आहे ना ते चुकून झालेलं आहे. तर तेव्हा जीवा तर तिला बरोबर पकडतो. म्हणतो, आठवण येत असेल म्हणून तर आपले फोटो बघत बसली असशील ना तू. आणि असं त्याने म्हटल्यानंतर नंदिनी थोडीशी शांतच होते. म्हणजे तिला सुद्धा ते जाणवतं की आठवण येत होती म्हणून तर ती फोटो बघत बसलेली असते. तर मित्रांनो, असे डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.